सकाळी पोट साफ होत नाहीये आणि कितीही उपाय केले तरी फरक पडत नाहीये. मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो 90% लोकांना माहीतच नाही. आजकाल खूप लोकांना हा त्रास आहे. सकाळी बराच वेळ बसूनही पोट साफ होत नाही आणि दिवसभर पोट जड वाटतं, गॅसेस होतात, ॲसिडिटी वाढते आणि हळूहळू हे सगळं आपल्या डेली लाईफवर परिणाम करायला लागतं. पण थांबा, जर तुम्ही ही एक कॉमन मिस्टेक करत असाल तर कोणताही उपाय पूर्ण काम करणार नाही. जास्त तेलकट, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ जसे पिझ्झा, बर्गर, बिस्किट, तसेच जास्त चहा, कॉफी, थंड पेय आणि पाणी कमी पिण्याची सवय, हे सगळं पचन बिघडवतं आणि पोट साफ होण्यास अडथळा आणतं. आता मी तुम्हाला एक छोटासा सिक्रेट सांगणार आहे, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय इतका सोपा आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही. हा उपाय तुमच्या घरातच आहे आणि कदाचित तुम्ही रोज वापरतही असाल, पण त्याचा योग्य उपयोग माहीत नाही. हा उपाय आपल्या आयुर्वेदात खूप वर्षांपासून वापरला जातो आणि पोट साफ करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह मानला जातो. हा उपाय तुमच्या पोटाला आतून क्लीन करतो, डायजेशन इम्प्रूव्ह करतो, गॅस कमी करतो आणि सकाळी नॅचरल पद्धतीने पोट साफ होण्यास मदत करतो. आणि हो, यासाठी तुम्हाला कोणतीही एक्सपेन्सिव्ह मेडिसिन किंवा पावडर घेण्याची गरज नाही. तर तो उपाय आहे ओवा आणि गूळ. हे दोन साधे पदार्थ, पण कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. ओव्यात असलेलं थायमॉल डायजेशन मजबूत करतं, तर गूळ नैसर्गिक लॅक्झेटिव्ह असल्यामुळे पोट मऊ ठेवतो आणि मल सहज बाहेर पडायला मदत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय घेतल्यावर तुम्हाला पहिल्याच 2-3 दिवसात फरक जाणवायला लागेल. पोट हलकं वाटेल, गॅस कमी होईल आणि सकाळी पोट साफ होणं खूप इझी होईल. 5-7 दिवस नियमित घेतल्यावर डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप कमी होतो. हा उपाय फक्त पोट साफ करत नाही, तर शरीरातील साचलेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासही मदत करतो. त्यामुळे त्वचा क्लीन दिसते आणि बॉडी फ्रेश वाटते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही दिवसभर पुरेसं पाणी पित नाही किंवा फायबरयुक्त पदार्थ कमी खात असाल तर कोणताही उपाय पूर्ण काम करणार नाही. त्यामुळे रोज किमान 7-8 ग्लास पाणी प्या आणि आहारात फळं, भाज्या आणि फायबर वाढवा. आता हा उपाय कसा घ्यायचा ते बघा. रोज 1 छोटा चमचा ओवा आणि 2 छोटे चमचे गूळ बारीक करून घ्या किंवा गुळाचा एखादा खडा घ्या आणि हे दोन्ही पदार्थ बारीक चावून खा आणि वरून कोमट पाणी प्या. किंवा अर्धा चमचा ओवा हलकासा भाजून घ्या, त्यात छोटासा गुळाचा तुकडा मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी कोमट पाण्यासोबत घ्या. हा उपाय सलग 5 ते 7 दिवस घ्या आणि नंतर गरजेनुसार आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात घेऊ नका, नाहीतर ॲसिडिटी होऊ शकते. आणि जर त्रास सतत होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आणि आता मला कॉमेंटमध्ये सांगा, तुम्हाला हा त्रास आहे का? येस लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच युजफुल टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण छोटा उपाय पण मोठा फरक.